नमस्कार, मी सुवर्णा। आजच्या माझ्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। मी आज आहे दापोलीच्या पुढे मुरुड बीचकडे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण की तुम्ही व्हिडिओ जेव्हा शेवटपर्यंत बघता ना, तेव्हाच तुम्हाला तिकडची संपूर्ण माहिती माझ्या व्हिडिओमध्ये मिळते। या व्हिडिओमध्ये इकडचे तुम्हाला सगळे रेट कळणार आहेत, एम्बियन्स मी दाखवणार आहे आणि प्लस नाश्ता, जेवण आणि डिनर इथे त्यांनी काय सुविधा दिलेली आहे तेही मी सगळं सविस्तर सांगणार आहे। चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि पहिला पाहूया इकडचा मोठा स्विमिंग पूल। मी आज आलेली आहे आर्यन बीच रिसॉर्ट मध्ये। पुण्यापासून मुरुड बीचला जर तुम्ही येत असाल तर ते अंतर साधारण 6 तासाचे आहे आणि दापोलीपासून जर तुम्ही या ठिकाणी येणार असाल तर ते अंतर साधारण 1 तास इतकेच आहे आणि आर्यन बीच रिसॉर्ट पासून 15 मिनिटाच्या अंतरावरती आहे डायरेक्ट बीच। स्विमिंग पूलची रूम घेण्याचा हट्ट फक्त विहानचा होता, आमचा काही नव्हता। पण जेव्हा त्याला आता स्विमिंग करायचं आहे, पाण्यामध्ये उतर असं सांगितलं तेव्हा तो प्रचंड घाबरत होता। त्याला वाटत होतं की हा सगळा भाग खूप डीप असणार आहे। ॲक्च्युली त्याला स्विमिंग येतं, पण तो इतका घाबरत होता की त्याला असं वाटत होतं की मी आता डुबेन। पण शेवटी बघा, विहान त्या डीपमध्ये जाऊन 1 नंबर असं स्विमिंग करून दाखवत होता आणि खूप एन्जॉय सुद्धा करत होता। स्विमिंग पूलचे त्यांनी 2 पार्ट केलेले होते। इथे लहान मुलांसाठी 2 ते 3 फुटाचं हे अंतर होतं आणि त्या साईडला 4 ते 5 फुटाचं हे स्विमिंग पूल होतं। आता व्हिडिओमध्ये तुम्ही संपूर्ण इकडचा व्ह्यू पाहू शकता, ज्यामध्ये आजूबाजूला तुम्हाला रूम्स आहेत आणि रूमच्या अगदी अपोजिट साईडला असलेला सुंदर असा स्विमिंग पूल बांधलेला आहे। संपूर्ण 9 रूम आहेत, त्याच्या फ्रंटलाच आपल्याला 2 रूम आहेत। पहिला त्याच्यातली एक रूम आपण पाहून घेऊया। ही सेपरेट तुम्हाला अशी सिटिंग एरिया दिलेला आहे, हे बघा। वाव, मस्त ऐसपैस रूम आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला किंग साइज बेड दिलेला आहे, एसी आहे, नॉन एसी सुद्धा अवेलेबल आहे बरं का। त्याच्यानंतर टीव्ही दिलेला आहे। आपण टॉयलेट बाथरूम बघूया। अच्छा, इथे एक्स्ट्रा त्यांनी अशा बेड पण दिलेले आहेत गादी, म्हणजे तुम्हाला जर लागले एक्स्ट्रा मेंबर कोणी असेल तर इथे तुम्ही आरामशीर इथे 2 जण आणि तिथेही 2 जण राहू शकता। आपण हे पण सुटसुटीत मोठं आहे, वेस्टर्न कमोड त्याच्यात दिलेला आहे, गिझर आहे आणि गरम पाण्याची सुविधा इथे दिलेली आहे। आता आपण जाऊया ह्यांची पुढची रूम बघण्यासाठी। याच्या बरोबरच समोर इथे वरती सुद्धा 3 रूम आहेत। व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलेल्या वरच्या 3 रूमपैकी एक रूम आता आपण बघत आहोत आणि इथूनच आपण बघणार आहोत संपूर्ण आर्यन बीच रिसॉर्ट। छान वाटतंय वरतून सुद्धा। आता पहिला आपण इकडचा व्ह्यू बघूया। इथून बघा, स्विमिंग पूल दिसतोय मस्त आणि समोर त्यांचा रेस्टॉरंट आहे, जिथे तुम्हाला हवं ते ऑर्डर करू शकता। इथेचा नाश्ता, जेवण तुम्हाला हवं ते तुम्ही ऑर्डर करून मागवू शकता। आहे की नाही व्ह्यू जबरदस्त। आता आपण रूम बघून घेऊया। या रूम छान आहे, मोठी आहे। थोडासा या रूमचा लुक हटके आहे, छान आहे। किंग साइज बेड आहे, एसी, टीव्ही आहे। हा, इथे सुद्धा एक्स्ट्रा बेड दिलेला आहे त्यांनी, म्हणजे इथे सुद्धा 4 जण इझिली विश्रांती वगैरे घेऊ शकतात। इथे बाथरूम आहे, बघून घ्या तुम्ही सुद्धा। वेस्टर्न कमोड आहे, हॉट वॉटर आहे, पाणी बाकी 24 तास आहे। कशी वाटली तुम्हाला ही रूम? बरं, आता आपण बोलून घेऊया प्राइस विषयी। तर एसी रूमची इकडे प्राइस आहे 3,500 रुपये आणि नॉन एसीची आहे 3,000 रुपये। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मला कमेंट करा अजून तुम्हाला कुठले व्हिडिओ बघायला आवडतील आणि आजचा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा,
फ्रेंड्स आणि फॅमिली सोबत, जेणेकरून नेक्स्ट ट्रिपला मुरुड बीचला येताना तुमचा स्टे इंटरेस्टिंग होईल. आज विहान फायनली खूप खुश आहे की त्याला असे रिसॉर्ट मिळाले जिथे स्विमिंग पूल आहे. आता एक नक्की की नेक्स्ट टाइम जेव्हा आम्ही मुरुडला येणार तेव्हा नक्कीच राहणार आर्यन बीच रिसॉर्टला. केलेली आहे. आता लंचची वेळ झालेली आहे, जेवायला चालले आहे. हे त्यांचं रेस्टॉरंट आहे, जसं की मी मगाशी तुम्हाला म्हणाले. विहानचं काय मन भरत नाही आहे. स्विमिंग पूल एकदाची त्याची हाऊस पूर्ण केली स्विमिंग पूलची. आणि इथेही बाकीचे रूम आहेत अवेलेबल. टोटल इथे 9 रूम आहे. या हेच आहे त्यांचं रेस्टॉरंट. बघा, आईस्पाईस आहे. मोकळा ढापा, तुम्ही इथे निवांत बसू शकता. लाइटिंगचं पण वेगळीच त्यांनी सेटिंग केलेली आहे. वेगळे लाईट्स आहेत. छान आहे एकंदरीत लुक इकडचा. हो, मला पाणी हवं होतं. थँक्यू. गरमी खूप आहे, त्याच्यावर सारखं पाणीच पित राहायचं. बरं, या हॉटेलचे सर्व डिटेल्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत. जेवण माझं येतंय, मी जेवायला आता बसणारच आहे. पण त्याआधी मी तुम्हाला इकडचे सर्व डिटेल्स आता येलो पट्टीमध्ये हायलाईट केलेले आहेत. त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा दिलेले आहेत. त्यामुळे इथे येण्याआधी नक्की एकदा कॉन्टॅक्ट करा. काल हे इकडचे स्टाफ आहेत. हे आहे आचारी आणि हे इथे सगळं हेल्प करायला तुम्हाला आहेत, मदत करण्यासाठी. सर, आपलं पूर्ण नाव सांगा. रवी कांबळे. बरं, आणि आपलं दिनेश गुरु. बरं, आता मी तुम्हाला इतकंच विचारते, इथे जेवायला नाश्त्याला तुम्ही काय काय देता? नाश्त्यामध्ये इथे काय काय आहे? जेवण व्हेज नॉनव्हेज दोन्ही प्रकारचं मिळतो. बरं. नाश्त्याला तुम्हाला आंबोळी, घावणे, परत उपीट, पोहा, शिरा हे सगळं मिळतं. बरं. मोदक. अरे बरं, हां, आम्ही हरणे बंदरचा एक व्हिडिओ केलेला आहे जिथे तुम्हाला स्वस्त आणि भरपूर मासे कमी किमतीमध्ये मिळतात. जर तिथे पब्लिकनी जाऊन मासे आणून दिले तर आम्ही बनवून देऊ शकतो. बरं, त्यांना हवं तसं तुम्ही बनवून देता. मग काय रेट आहे इथे किलोच्या मध्ये? 500 रुपये केजीच्या हिशोबाने बनवून देतो. त्याच्यामध्ये फ्राय आणि रस्सा वगैरे काय असेल ते. हां, आणि चपाती आणि भाताचे वेगळे पैसे. बरोबर. काय मग, आवडला ना आजचा व्हिडिओ? हो आहो, मी तुमच्या मनातलं सगळं ओळखते. म्हणून तर बीच रिसॉर्ट म्हटल्यानंतर बीचपेक्षा तुम्ही स्विमिंग पूलचं रिसॉर्ट शोधत होतात हे मला कळलं बरं का. म्हणूनच तुमच्यासाठी केलेला हा खास व्हिडिओ. मग आता हा व्हिडिओला लाईक तर करायचंच, आणि तुम्ही नेक्स्ट ट्रिपला कुणासोबत इथे येणार आहे त्या सगळ्यांबरोबर हा व्हिडिओ शेअर करायचा. लवकरच भेटू एक अशाच नवीन व्हिडिओमध्ये. आणि अजून भरपूर व्हिडिओ कोकणातले मी केलेले आहेत, ते सुद्धा जर तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्हाला त्याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला हवं. त्यानंतर बेल आयकॉनवरती ऑल करायला विसरू नका, कारण की पहिलं नोटिफिकेशन तुम्हालाच येणार मी व्हिडिओ अपलोड केल्यानंतर. लवकरच भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू. बाय बाय.